विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक ॲडव्होकेट कमलेश चौंते यांनी पक्षाकडे रीतसर विधानसभेसाठी मागणी केली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मतदारसंघाचा सोशियल सिनेरिओ जो आहे तो ओबीसी बहुल मतदारसंघ आहे आणि सध्याला महाराष्ट्रामध्ये जरांगे विरुद्ध ओबीसी असं एक चित्र झालेलं आहे। अनेक ठिकाणी ओबीसींवर नाक दाबून मुख्याचा मार ज्याला म्हणतो आपण, आणि गावामध्ये 2-4 घरं असतात त्यांच्यावर अत्याचार अन्याय आहे। आणि हा ओबीसी समाजाला प्रोटेक्शन देणं, त्यांचं शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण धोक्यात आलेलं आहे। त्यांना आम्ही आदरणीय बाळासाहेबांनी हमी दिलेली आहे की आम्ही वी आर विथ यू, आम्ही तुमच्या सोबत आहोत। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, उभाटा आणि काँग्रेस हे सुद्धा मूग गिळून बसलेले आहेत या मुद्द्यावर, आणि बीजेपी आणि अजितदादा पवार गट आणि शिंदे गट हे सुद्धा या भूमिकेला स्पष्ट करायला तयार नाहीत की तुम्ही ओबीसीच्या बाजूने आहात की मराठा समाजाच्या बाजूने आहेत, म्हणून ते संभ्रम अवस्थेत आहेत। आणि अशा परिस्थितीत आदरणीय बाळासाहेबांनी ठाम भूमिका घेतलेली आहे की आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। त्याच्यामध्ये आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये आम्ही मराठ्यांना किंबहुना आम्ही प्रवेश करू देणार नाही। आणि म्हणून याच भूमिकेला घेऊन मी मुख्यतः ओबीसीच्या न्याय हक्कासाठी कमलेश चौंते जे आहेत ते रणांगणामध्ये उतरलेले आहेत। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक ओरड झाली की 3 काळे कायदे आणले होते मोदी सरकारने, आणि शेतकऱ्यांचा प्रचंड दबाव की लाल किल्ल्यापर्यंत ट्रॅक्टर घेऊन जे लोक गेले आणि शेतकऱ्यांच्या हत्या झाल्या म्हणजे काउंटरमध्ये। आणि तो देशातला सगळ्यात काळा दिवस आहे की शेतकरी मारले गेले, चिरडले गेले, आणि मोदी गव्हर्नमेंटला, मोदी शासनाला ते 3 काळे कायदे रद्द करावं लागतं, बरोबर आहे। म्हणून आम्ही बीजेपी के हम खिलाफ है। और रही बात काँग्रेस की, तर काँग्रेसने सुद्धा, काँग्रेस आणि बीजेपी हे एकाच थालीचे चट्टे बट्टे आहेत, यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही। यांचे कारखाने चालले पाहिजेत आणि ते हमी भाव देऊ शकत नाहीत, आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचं जर कोणी या देशामध्ये काम करणार असेल तर ते फक्त आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत। त्यांच्याकडे तसं विजन आहे आणि लोकांनी एकदा बाळासाहेब आंबेडकरांच्या विजनवर विश्वास ठेवावा आणि मला ते निवडून देतील अशी माझी। सोलापूर जिल्ह्यामध्ये एका कारखान्याने 3500 रुपये ऊसाचा भाव दिला, 37 आहे। आपल्या भागात 2500 रुपये देत आहे, त्या संदर्भात काय भूमिका आहे? मी आता सांगितलं, मगाशी सांगितल्याप्रमाणे की म्हणजे बाजारीकरण झालेलं आहे। पैसा इन्वेस्ट करायचा आणि काढून घ्यायचा। कैसा है, बाबा साहब कहते थे कि जुल्म करने वालों से जुल्म सहने वाला ज्यादा गुनहगार है। मैं इसका जवाबदार इस मतदार संघ के तमाम खेती करने वाले मेरे शेतकरी भाइयों को समझता हूँ कि वो लोग अन्याय सहन करते रहते हैं, इसलिए वो तुम्हारे पे जुल्म करते हैं। अशोकराव चव्हाणचा कारखाना आहे ते रेट कमी देतात, कारण का कमी देतात? कारण जे त्यांचं जे 24 लोकांचं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे त्यांचे जे इलेक्शन होतात, इलेक्शन मध्ये अशी परिस्थिती आहे की उभं राहू देत नाहीत, उभं राहिलं तर त्याला मॅनेज करून। भोकर विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून एकमेव ॲडव्होकेट तथा माजी नगरसेवक कमलेश चौंते यांनी उपस्थित स्थानिक पत्रकारांशी संवाद करत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना चौंते यांनी विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी लघु उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करत रोजगार निर्मितीसाठी आवश्यक उपाय करण्यात येईल। विधानसभेतील शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक आधुनिक पद्धतीद्वारे शेती विकास आणि शेती उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे। वास्तविक स्थितीत महिलांसाठी सामाजिक सुरक्षा रक्षक म्हणून योग्य ते पावले उचलून सामाजिक सुरक्षा आणि महिलांना सन्मान देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे देखील यावेळी नमूद केले। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे संपर्क प्रमुख राहुल चौंते, ॲडव्होकेट समीर पठाण, ॲडव्होकेट बाबासाहेब चौंते, बाळू राऊत, ॲडव्होकेट अमोल भुरे, राजू चौंते, निखिल चौंते आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।